श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुचरित्र अध्याय 2। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतेय नमः। श्री गुरुभ्यै नमः। त्रैमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्णांतरी वास करोनी योजा। सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहाती विनोदा। ऐसा श्री गुरु चरण ध्यात, जाता भक्त नामांकित। अतिश्रमला चालत, राहिला एका वृक्षातळी। क्षण एक निद्रिस्त, मनी श्री गुरु चिंतित। कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी परियेसा। रूप दिसे सुषुप्तीत, जटाधारी भस्मांकित। व्याघ्रचर्म परिधानित, पितांबर वास देखा। एऊनी योगेश्वर जवळी, भस्म लाविले कपाळी। आश्वासुनी तया वेळी, अभयकर देतसे। इतके देखोनी सुषुप्तीत, चेतन झाला नामांकित। चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तये वेळी। मूर्ती देखिले सुषुप्तीत, तेची ध्यातसे मनात। पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची। देखोनिया योगी शाते करिता झाला दंडवत। कृपा भाकी करुणा वक्त, तारी तारी म्हणतसे। जया जयाजी योगाधीश, अज्ञानत मविनाशा। तुची ज्योती प्रकाशा, कृपानिधी सिद्धमुनी। तुझे दर्शने निशेष, गेले माझे दुरित दोष। तू तारका आम्हास, म्हणून आलासी स्वामिया। कृपणे भक्ता लागुनी, येणे झाले कोठोनी। तुमचे नाम कवन मुनी, कवनस्थानी वास तुम्हा। सिद्ध मने आपण योगी, हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी। प्रसिद्ध आमुचा गुरु जगी, नरसिंह सरस्वती विख्यात। ज्यांचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमातीर। त्रयमूर्तीचा अवतार, नरसिंह सरस्वती। भक्त तारावया लागी, अवतार त्रयमूर्ती जगी। सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागर तरावयासी। ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्तजना सदा वरदू। अखिल सौख्य श्री आनंदू, देता होय शिष्य वर्गा। त्याच्या भक्ता कैचे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण। धन धान्यादी गोधन, अष्टैश्वर्य नांदती। ऐसे म्हणे सिद्ध मुनी, ऐकोनी विनवी नामकरणी। आम्ही असतो सदा ध्यानी, तया श्री गुरु तयेचे। ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगे तसे सिद्धयती। वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे। तू तारका आम्हासी, मनोनी माते भेटलासी। सहार करोनी संशयाशी, निरोपावे स्वामिया। सिद्ध म्हणे तये वेळी, एक शिष्या स्तोम मौळी। गुरुकृपा सूक्ष्म स्थळी, भक्तवत्सल परियेसा। गुरुकृपा होय ज्यास, दैन्य दिसे कैचे त्यास। समस्त देव त्यासी वश, कळी काळासी जिंके नर। ऐसी वस्तू पूजुनी, दैन्यव्रती सांगसी जनी। नसेल दृढ तुझे मनी, मनोनी कष्ट भोगीतोसी। त्रयमूर्ती श्री गुरु, मनोनी जाणीजे निर्धारू। देऊ शके अखिल वरू, एक भावे भजावे। एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी। राखे श्री गुरु निर्धारी, आपुले भक्तजनांसी। आपण कोपे एखाद्याशी, रक्षू न शके योमकेशी। अथवा विष्णू परियेसी, रक्षू न शके अवधारी। ऐसे ऐकुनी नामकरणी, लागे सिद्धाची आचरणी। विनवितसे कर जोडुनी, भावभक्ती करोनिया। स्वामी ऐसे निरोपिती, संदेह होत माझे चित्ती। गुरुची केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्म विष्णू महेश्वर। आनिक तुम्ही निरोपिलीते, विष्णू रुद्र जरी कोपती। राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपलिया न राखे कोणी। हा बोल असे कवनाचा, कवनशास्त्र पुराणीचा। संदेह फेडिगा मनाचा, जेने मन दृढ होय। येणे परिणाम करणी, सिद्धासी पुसे वंदोनी। कृपानिधी संतोषिनी, सांगतसे परियेसा। सिद्ध मने शिष्याशी, तू आपुसिले आम्हासी। वेदवाक्य साक्षीशी, सांगेन एक एक चित्ते। वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्म याचे मुखे करुण। त्याची पासाव पुराण, अष्टादश विख्यात। तया अष्टादशात, ब्रह्मवाक्य असे ख्यात। पुराण ब्रह्म वैवर्त, प्रख्यात असे त्रिभुवनी।
नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती प्रकाश केला हे क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार तया व्यास पासुनी ऐकिजे समस्त ऋषीजनी तेची कथा विस्तारुनी सांगेन एकाएक चित्ते चतुर्मुख ब्रह्मयासी कलयुग पुसे हर्षी गुरु महिमा विस्तारेसी ब्रह्मदेवे निरूपिला ऐसे म्हणता नामकरणी पुनरपी सिद्धासी नमुनी विनवितसे करद्वय जोडुनी भावभक्ती करोनिया म्हणे सिद्धयोगीश्वरा अज्ञान मी तिमिर भास्करा तू तारक भवसागरा भेटलासी कृपा सिंधू ब्रह्मदेव कलियुगाशी सांगे केवी कारणेसी आद्यत विस्तारेसी निरोपीजे स्वामिया ऐक शिष्या एक चित्ता जंगी प्रळयो झाला होता आदिमूर्ती निश्चिता होता वटपत्र शयनी अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्र शयन बुद्धी उपजे चेतन आनिक सृष्टी रचावया प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून आले मना जागृत होई या कारणा आदि पुरुष तये वेळी जागृत होऊनी नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभीहून त्रिलोक्याचे रचना घर तया कमळामधून उदय झाला ब्रह्म आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मतये वेळी समस्ताहुनी आपण बळी मजहून आनिक स्थोळी कवन नाही म्हणतसे हा सोनिया नारायणू बोले गाढ शब्द वचनू आपण असे महाविष्णू भज म्हणे तयावेळी देखोनिया श्री विष्णूशी नमस्कारी ब्रह्महर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा संतोषिनी नारायण निरोप दिदला ती गहन सृष्टी रचिगा म्हणून आज्ञा दिली तये वेळी ब्रह्मविनवी विष्णूशी नेने सृष्टी रचावयासी देखिले नाही कैसी केवी रचू म्हणतसे ऐकोनी ब्रह्मयाचे वचनू निरोप दिला महाविष्णू वेद असती हे घे म्हणून देता झाला तये वेळी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर तेनेची परी रचुनी स्थिर प्रकाश करी म्हणितले अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसी आरसा असे खून सृष्टी रचावया तैसा वेद या वेदमार्गे सृष्टीशी रचिगा ब्रह्मया अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मरची सृष्टी ते सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदज अंडज नामे जारज उद्धिज उपजीविले श्री विष्णूचे निरूपाने त्रिजग रचिले ब्रह्मयाने तेने परी सृष्टी कमने व्यासे असे कथियेली सिद्ध म्हणे शिष्याशी नारायण वेदव्यासी विस्तार केला पुराणासी अष्टादश विख्यात तयात ब्रह्म वैवर्त पुराण असे प्रख्यात ऋषेश्वरासी सांगे सुत तेची परी सांगतसे सनकादिकांते उपजवुनी ब्रह्मनिष्ठ येणे गुणी मरीचादी ब्रह्मसगुनी उपजवी ब्रह्मातये वेळी तेथुनी दैत्यासी उपजवी ब्रह्मा परियेसी सांगता कथा विस्तारेसी असे एक शिष्योत्तमा कृत त्रेत द्वापार युग मग उपजवी कलियुग एकेकांते निरोपी मग भूमीवरी प्रवार्तावया बोलावुनी कृत युगासी निरोपी ब्रह्म परियेसी त्वा भाव जाऊनी भूमीसी प्रकाश करी आपणाते ऐकोनी ब्रह्मचयाचे वचन कृतयुग आले संतोषण सांगेन त्याचे लक्षण एका श्रोते एक चित्ते असत्यनेने कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपवीत आभरण त्यांचे रुद्राक्षमाळा कर कंकणे एने रूपे युग सत्य ब्रह्मयासी असे विनवित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक माते न साहे ते एक कवने परिवर्तावे ऐकोनी सत्ययुगाचे वचन निरोपी तो ब्रह्म आपण त्वा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ एने परी न करी जड तुते जाण आनिक युग पाठवीन त्वा रहावे सावधान म्हणून पाठवी भूमीवरी वर्तता येणे परी एका झाली अवादी सत्याधिका बोलावुनी त्रेतायुगाते विवेका निरोपी ब्रह्मा परियेचा त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्या सांगेन असे त्याची स्थूल तनू हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगी याची कारणे यज्ञ करीती सकळ जने धर्मशास्त्र प्रवर्तने कर्ममार्ग ब्राह्मणासी हाती देखा वृषभ असे धर्म प्रवर्तक सदा वसे ऐसे युग गेले हर्षे निरोप गेहुनी भूमीवरी बोलावुनी ब्रह्महर्षी निरोप देत द्वापरासी सांगेन तयाचे रूपासी ऐका श्रोते एकचित्ते खडग खड्डाक
धरोनी हाती धनुष्यबाण एरा हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐसा निका निरोप घेहुनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलयुगा ते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्म देखा ऐसे कलयुग देखा सांगेन लक्षणे एका ब्रह्म याचे सन्मुखा कवी केवी गेले परियेसा विचारहीन अंतकरणी विषाच्या सारखा वदनी तोंड खालते करुनी ठाई ठाई पडत असे क्रूर आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन वाक हाती धरुनी शिस्न येत ब्रह्म या सन्मुख जीवा धरुनी उजवे हाती नाचे अली अति प्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप समिश्रित वाकुल्या दावी हासे रडे जीवा तोंड करुनी वाकुडे उभा ठेवला ब्रह्मया पुढे काय निरोप म्हणत असे देखोनी तयाचे लक्षण ब्रह्म हासे अति गहन पुसतसे अति विनोदाने लिंग जीवका धरिली कलयुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांसी लिंग जीवा रक्षण राशी हारी असे आपणाते या कारणे लिंग जीवा धरोनी नाचे ब्रह्मदेवा जेथे जाईन मी स्वभावा आपण न भिये कव निया ऐकोन कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपुले गुण प्रकाशी कली म्हणे ब्रह्मयासी मज पाठविता भूमीसी आपुले गुण आहेत कैसी सांगेन एका स्वामिया छेद करीन धर्मासी आपण असे निरुंकेशी निरानंद परियेसी निद्रा कलह माझे प्राण परद्रव्याहरक पर स्त्रीरत हे दोघे माझे भ्रांत प्रपंच मत्सर दंभक प्राण सखे माझे असती बकासा सारिके संन्यासी तेची माझे प्राण परियेसी छळ करोनी उदरासी मिळविती पोषणार्थ तेची माझे सखे प्राण आनिक असतील पुण्यजन तेची माझे वैरी जाण म्हणून विनवी ब्रह्मयासी ब्रह्म म्हणे कलियुगाशी सांगेन तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्प असे एकशत पूर्वयुगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान एका करीती अनेक दिवसवरी मग होय तयासी गती आयुष्य असे अखंडिती या कारणे कष्टती क्षिती बहु दिवस पर्यंत आता ऐसे नव्हे जाण स्वल्प आयुष्य मनुष्यपणे करीती तप अनुष्ठाने शीघ्र पावती परमार्था जे जन असती ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जानोनी त्यासी तुवा साह्य होऊनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकुनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणत असे नमुन स्वामिनी निरोपिले जे जन तेची माझी वैरी असती ऐसे वरी जेथ असती केवी जाऊ ती एकशिती एकता होते मज भीती केवी पाहू तयासी 50 भूमंडळात भरतखंडी पुण्य बहुत माते मारितील देखत कैसा जाऊ म्हणत असे ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मनिरोपी हासून काळात्म्याते मिळून तुवा जावे भूमीसी काळात्म्याचे ऐसे गुण छेदन करील धर्म वासना पुण्यात्म्याचे अंतकरणा उपजेल बुद्धी पापाविषयी कली म्हणे ब्रह्मयासी वैरी सांगेन माझे कैसी वसताती भूमंडळासी सांगेन स्वामी ऐकपा उपद्रविती माते बहुत कृपा नये मज देखत जे जन शिवहरी ध्यात धर्मरत मनुष्य देखा आनिक असती माझे वैरी वास करीती गंगातीरी आनिक वाराणसी पुरी जाऊन धर्म करीती देखा तीर्थे हिंडती आचरण आनिक एकती पुराण जे जन करीती सदा दान तेची माझे वैरी जासी ज्यांचे मनी असे शांती तेची माझे वैरी ख्याती अंधाभिकपणे पुण्य करीती त्यासी देखताशी भीतसे नासागरी दृष्टी देऊनी जप करीती अनुष्ठानी त्यांसी देखतांची नयनी प्राण माझा जातसे स्त्रिया पुत्रावरी प्रीती मायापाशे आचरती त्यावरी माझी बहु प्रीती परमइष्ट माझे जाना वेदशास्त्राते दूषिती हरिहराते भेद पाहती अथवा शिव विष्णू दूषिती परम आप्त माझे जाना जितेंद्रिय असतील जे नर सदा भजती हरिहर राजद्वेष विवर्जित धीर त्यासी देखतामय मज भय ब्रह्म म्हणे कलयुगाशी तुझा प्रकाश बहुवसी तुआ जाताची भूमीसी तुझे इच्छे रहाटती एखादा विराळगत होईल नर पुण्यवंत त्याते तुआ साह्य होत वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कली करीतसे नमन करस पुट जोडून विनवितसे परियेसा माझा स्वभाव दुवृत्तीशी सेवी
केवी साह्य होऊ धर्मासी, सांगा स्वामी उपाय यासी, कवने परी रहाटावे. कलीचे वचन ऐकोनी, ब्रह्म हासे अति गहनी, सांग तसे विस्तारोनी, उपाय कलिसी रहाटावया. काळ मल असती दोनी, तुझ साह्य होऊनी, येत असती निर्गुणी, तेची दाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन, तेची तुझे वैरी जान, मळमूत्रे वेष्टिले जन, तुझे इष्ट परियेसी. याची कारणे पाप पुण्यासी, विरोध असे परियेसी, अधिक होय पुण्य राशी, तेची जिंकिती परियेसा. या कारणे विरळागत होईल नर पुण्यवंत, तेची जिंकित हे निश्चित, बहुतेक तुझ वश होती एकाधा विवेकी जन. तुझा उपद्रव साहिल पूर्ण, जो न साहे तुझे दारुण, तुझ वश जान जाहला. या कलयुगाभितरी जन होतील येणे परी, जे जन साहतील तुझी क्रूरी, तेची ईश्वरी ऐक्य होती. ऐकोनी ब्रह्म याचे वचन, कलयुगे करीतसे प्रश्न, कैसे साधूचे अंतकरण, कवन अंश निरोपावे. ब्रह्म म्हणे तये वेळी, एक चित्ते एक कली, सांगेन एका स्रोते सकळी. सिद्ध म्हणे शिष्याशी, धैर्य धरोनी अंतकरण, शुद्ध बुद्धी वर्तती जन, दोष न लागती कधी जान, लोभ वर्जित नरासी. जे जन भजती हरिहरासी, अथवा हसती काशी वाशी, गुरु सेविती निरांतरसे, त्याशी तुझा न लगे दोष. माता पिता सेवकासी, अथवा सेवी ब्राह्मणासी, गायत्री कपिला धेनुषी, भजना रासी न लगे दोष तुझा. वैष्णवात्वा शैवासी, जे सेविते नित्य तुळशीसी, आज्ञा माझी आहे ऐसी, तयासी बांधू नको. गुरुसेवक असती नर, पुराण श्रवण करणार, सर्व साधन धर्मपर, त्यासी तू बांधू नको. सुकृती शास्त्र पारायणासी, गुरु ते सेविते वंशोवंशी, विवेके धर्म कारणारासी, त्याते तुआ बांधू नको. कली विनवी ब्रह्मयासी, गुरु शब्द म्हणजे आहे कैसी, कवन गुरु स्वरूप कैसी, विस्तारावे मज प्रती. ऐकोनी कलीचे वचन, ब्रह्म सांगतसे आपण, गकार म्हणजे सिद्ध जान, रेप पापस्य दाहक. उकार विष्णू अव्यक्त, ब्रह्म रुद्र गुरु निश्चित, त्रितयात्मक श्री गुरु सत्य, म्हणून सांगे कलीसी. गणेशो विघ्नायुक्तो, विष्णूच समन्वित, वर्णद्वयात्मक मंत्रच्छ तू वर्गफलप्रद. गणेशा ते म्हणते गुरु, तैसाची असे विश्व नरू, ऐसाची जान शार्ड धरू. गुरु शब्द वर्ते इतुके ठाई, गुरु पिता गुरु माता, गुरुवर पर शिव शिवे रुष्टे, गुरुस्तात्रा गुरुरुष्टे न कच्छन. गुरु पिता गुरु माता, गुरु शंकर निश्चिता, ईश्वर होय जरी कोपता, गुरु रक्षील परियेसा. गुरु कोपेल एखाद्याशी, ईश्वर न राखे परियेसी, ईश्वर कोपेल जरी त्यासी, श्री गुरु राखेल निश्चित. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरुरेव परतत्व तस्साद गुरु मुपाश्रयेत. गुरु ब्रह्मा सत्य जान, तेची रुद्र महाविष्णू, गुरुची तत्वकारण, म्हणून गुरु आसरावा. हरो प्रसन्ने पीच वैष्णवा जना सप्रार्थ यंते, गुरु भक्तिमयावम गुरो प्रसन्ने जगत्ता मधीश्वर. जनार्दनच्युत सर्वसिद्धिद, ईश्वर जरी प्रसन्न होता, त्यासी होय गुरु ओळखविता. गुरु आपण प्रसन्न होता, ईश्वर होय आधीना आपुल्या. गुरु भज शास्त्र मार्गान, प्रवर्ती तीर्थव्रत, योग तपदी धर्मान, आचार वर्णा दिविके, यज्ञान ज्ञानम परभक्ती विरागयुक्तम. या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्रमार्ग ऐसी, तीर्थव्रता योग तपासी, ज्योती स्वरूप असे जाना. आचार धर्म वर्णाश्रमासी, विवेकी कर्म मार्गासी, भक्ती विरागयुक्तांशी, गुरुची मार्ग दाखविनार. इतुके ऐकुनी कली आपण, विनवितसे कर जोडून. गुरु सर्व देवा समान, केवी झाला सांग मज. ब्रह्म म्हणे कलीसी, सांगेन तुझ विस्तारेसी. एक चित्ते परियेसी, गुरु विने पार नाही. गुरु विना न श्रवण भवेत्शाशी कस्यचित, विना कर्णेन शास्त्रस्य श्रवण तत्कुतो भवेत. गुरुविन समस्तासी, श्रवण कैसे परियेसी. श्रवण होता मनुष्यासी, समस्त शास्त्रे ऐकती. शास्त्रे ऐकता परियेसी, तरतील संसारापाशी.
या कारणे गुरुची प्रकाशी ज्योती स्वरूप जाणावा. गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेसा सर्व वृद्धी. कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तिरी अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी. वृक्ष असती नानापरी पुण्य नाभी मृग वसती. ब्रह्म ऋषी आदी करोनी तप करीती तया स्थानी. तयात वेद धर्म म्हणोनी पैलपुत्र होता द्विज. तया शिष्य असती वेदशास्त्र अभ्यासिती त्यात दीपक म्हणी. जे ख्याती शिष्य होता परियेसा होता शिष्य गुरुपरायण. केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अतिनिपुण तया गुरु सेवा करिता. वेद धर्म एके दिनी समस्त शिष्याशी बोलावूनी. पुसतसे संतोषिनी एका सकळजन. बोलावूनी शिष्याशी म्हणे गुरु परियेसी. प्रीती असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य परिसावे. शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपदेसी. अंगीकारो भरवंसी आम्हासी तू तारक. गुरुचे वाक्य जो न करी तेची तोची पडे रौख घोरी. अविद्या माया सागरी बुडोन जाये तो नर. मग कया कैची गती नरकी पचे तो संतती. गुरु तारक हे ख्याती बोलती वेद पुराणे. ऐकोनी शिष्याचे वचनी संतोष जाहला वेद धर्म मुनी. संदीपकाते बोलावूनी संदीपकाते बिलावूनी सांगतसे परियेसा. ऐका हो शिष्य सकळिक आमुचे पूर्वंजित. असे एक जन्मांतरी सहस्त्रेक केले होते महापातक. आमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता. काही शेष असे आता भोगिल्या वाचुनी नवचे जाना. तप सामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षासी आडरिगत. याची कारणे निष्कृत करीत तया पाप घोरासी. न भोगिता आपुले देही आपले पापा निष्कृतीशी हे निश्चित करुनी पाही. भोगावे आम्ही परियेसा या पापाचे निष्कृतीशी. जावे आम्ही वारण शिशी जाईल पाप शीघ्रतेसी. प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आपणासी. न्यावे वाराणसी पुरी सी पाप भोगीन स्वदेहासी. माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यात. कवना असेल सामर्थ्य अंगीकारात्वे त्वरित. म्हणून पुसे शिष्यासी या शिष्यामध्ये एकू. नाम असे संदीपकू बोलतसे अतिविवेकू. तया गुरु प्रती देखा दीपक म्हणे श्री गुरुशी. पाप करिता देहनाशी न करावा संग्रहो दुःखाशी. शीघ्र करावा प्रतिकारो वेद धर्म म्हणे तयासी. दृढ देह असता मनुष्यासी. क्षालन करावे पापासी अथवा वाडे विषापरी. अथवा तीर्थ प्रायचित्त आपुले देही भोगुनी त्वरित. पापा वेगळे न होता निरुते आपुले आपण न भोगिता. देव अथवा ऋषीश्वराशी मनुष्यादी जंतूशी. क्षालन न होय पापासी आपुले आपण न भोगिता. दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी. सेवा करीन स्वशक्तीशी न करिता अनुमान सांगीजे. ऐकोनी दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण. कुष्ठी होईन अंगहीन अंध पांगुळ परियेसा. संवत्सर एक विशत माते सांभाळावे बहुत. जरी असेल दृढ व्रत तरी अंगीकार करावा. दीपक म्हणे गुरुशी कुष्ठी होईन आपण हर्षी. अंध होईन 21 वर्षी. पाप निष्कृती करीन तुमचे पापाची निष्कृती. मी करीन निश्चती स्वामी निरोपावे त्वरिती. म्हणून चरणी लागला ऐकोनी शिष्याचे वचन. संतोषला वेदधर्म मुनी आपण सांगतसे. विस्तारून लक्षण तया पापांचे. आपुले पापापणासी नो हे पुत्र शिष्याशी. न भोगिता स्वदेहासी नवचे पाप परियेसा. या कारणे आपण देखा भोगीन आपुले पाप दुखा. बापा आम्हासी सांभाळी तू दीपका 21 वर्षेपर्यंत. जे पीडितो रोगे देखा प्रतिपाळणारासी कष्ट अधिका. मज होनी संदीपका तुझ कष्ट अधिक जाण. या कारणे आपुले देही भोगीन पाप निश्चयी. तुआ प्रतिपाळावे पाही काशीपुरी नेऊन या. तया काशीपुरी जाण पापा वेगळे होईन. आपण शाश्वत पद पावोन तुझकारिता शिष्योत्तमा. दीपक म्हणे श्री गुरुशी अथवा अवश्य नेईन पुरी काशी. सेवा करीन 21 वर्षी. विश्वनाथा सम तुम्ही ब्रह्म म्हणे कलीसी. एक शिष्य होता कैसा त्याशी. कुष्ठ होताची गुरुसी. नेले काशीपुराप्रती. मन कर्णिका उत्तर दिशी. कमळेश्वर सनी देशी. राहिले तेथे परियेसी. गुरु शिष्य दोघे जण. स्नान करुनी मन कर्णिकेसी. पूजा करीती विश्वेशासी.
प्रारब्ध भोग त्या गुरुशी भोगित होता तया स्थानी कुष्ठरोगे व्यापिले बहुत अक्षहीन अति दुःखित संदीपक सेवा करीत अति भक्ती करोनी व्यापिले देही कुष्ठ बहुत न क्रमी पडे रक्त दुःख व्यापला अत्यंत अपस्मारी झाला जान भिक्षा मागुनी संदीपकू गुरुसी आणोनी देत नित्यकू करी पूजा भावे एकू विश्वनाथ स्वरूप म्हणत रोगे करुणी पीडित नरु साधू जन होती क्रूर तेची रीती द्विजवरो होय क्रूळ व्याधी बळे भिक्षा अनिता एके दिने न जेवी श्री गुरु कोपेनी स्वल्प आणिले म्हणोनी क्लेशे सांडोनी देत भूमीवरी एरे दिवशी जाऊनी शिष्य आणि अन्न बहुवस मिष्टान्न नानीशी म्हणोनी क्लेश करिता झाला परियेसा परोपरीची पक्वाने नाम का नानीशी म्हणे जाय कोपे मारुये आपण शाखा परोपरी मागतसे तितुकेही आणि मागोनिया सर्वस्व करीतसे वाया कोपे देतसे शिविया परोपरी परियेचा एखादे समयी शिष्याशी म्हणोताता ज्ञानराशी मज निमित्त कष्टलासी शिवोत्तम शिखामणी सेवेची म्हणे पापी क्रूरा माते गंजिले अपारा पू मास विनमुत्रा क्षणाक्षणा धूत नाही खाता ती मज मक्षिका का निवारिसी संदीपका सेवा करिता म्हणे एका भिक्षा ना निसी म्हणतसे या कारणे पापगुण ऐसेची असे जाण ओखटे वाक्य निर्गुण पाप म्हणून जाणावे पाप जेथे असे बहुत दैन्य मात्सर्य सहित वसत शुभाशुभ नेने क्वचित पापरूपते जाणावे एखादे दैत्यकासी दुःख प्रति होय कैसी अपस्मार होय जयासी पापरूप तोची जाना समस्त रोग सती देखा कुष्ठ 16 भाग 90 का वेद धर्म द्विजू एका कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुचे गुणदोष मना नानी तो शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर म्हणोनी जैसे जैसे मागे अन्न आणोनी देतो परिपूर्ण तैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे काशी सारखे क्षेत्र असता कदान करी तीर्थयात्रा न वचे देवाची यात्रा गुरु सेवे वाचुनी न तीर्थयात्रा नच देवयात्रा न देहयात्रा नच लोकयात्रा अहर्निश ब्रह्महरी बुद्धया गुरु प्रपन्नो नहि सेव्य म्हणत आपुला देह संरक्षण कधी न करी शिष्यराना दय लावणी श्री गुरुचरणा कवना सवे न बोलीचे अहोरात्र येणे परी ब्रह्म विष्णू त्रिपुरारी गुरुचे होय निर्धारी म्हणून सेवा करीतसे गुरु बोले निष्ठुरेशी आपण मनी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसा वर्ततसे वर्तता येणे परी देख प्रसन्न होऊनी पिनाक येऊनी उभा सन्मुख वर माग म्हणतसे अरे गुरु भक्ता दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तिसी निका प्रसन्न झालो मागा आता दीपक म्हणे ईश्वराशी हे मृत्युंजय व्योमकेशी न पुसता आपण गुरुसी वरण घे परियेसा म्हणून गेला गुरुपाशी विनवितसे तयासी विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊन आलासे निरोप झाली या स्वामींचा मागेन उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल बरवे तुम्हासी ऐकोनी शिष्याचे वचन बोले गुरु कोपुन माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वराशी भोगिल्या वाचुनी निर्वित्त नव्हे गा परियेसी जन्मांतरी बाधिथी ऐसी धर्मशास्त्र असे जाण मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी निवृत्ती करावी पापधुनी शेष राहिल्या निर्गुणी विग्रह करी मोक्षासी ऐसे परी शिष्याशी गुरु सांगे परियेसी गुणरोप पुसोनी श्रीगुरुशी गेला ईश्वरा सन्मुख जाऊनी म्हणे ईश्वराशी नलगे वर आपणासी नये गुरुचे मानसी केवी गेहू म्हणतसे विस्मय करोनी उमकेशी गेला निर्वा न मंटपासी बोलावून समस्त देवासी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा असे वास सांगावे मज प्रकाशुनी सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखील परियेसी दीपक म्हणजे बाळ कैसी गुरु भक्ती करिता अभिनव गोदावरी तीरा वासी वेदधर्म म्हणजे तापसी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एकचित्ते न ऐकिला देखिला कोणी गुरुभक्ती करणार निर्वाणी त्याते देखुनी माझे मनी अतिप्रीती वर्ततसे वर देऊ म्हणून आपण गेलो होतो एक विष्णू गुरुचा निरोप नाही म्हणून नचे वर परियेसा अनेक दिव्य सहस्त्रवर्षी तप करीती महाऋषी वर मागती अहर्निशी नाना कष्ट करोनिया तैसे तापसी योगियासी म्हणे नवे मन वर द्यावयाशी बलात्कारे देता कैसी वरन
घेतो दीपक तनु मन गुरुसी समर्पून सेवा करीत संतोषिनी त्रिमूर्ती गुरुची म्हणोनी निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसे म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणोनी किती म्हणोनी वर्णू त्यासी अविद्या अंधकारासी तोची दीप बरियेसी गुलदीपक नाम सत्य धर्म ज्ञान सर्व एक गुरुची म्हणे तो दीपक चरणसेवा मनपूर्वक करीतो गुरुची भक्तीने इतुके ऐकून शारद धरू पहावया गेला शिष्य गुरु त्याचा भक्ती प्रकारू पाहता झाला तयवेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे आणिक बहुते संतोषिनी दीपकाते म्हणे विष्णू परियेसा बोलावणी दीपकासी म्हणतसे ऋषिकेशी तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर माग म्हणतसे दीपक म्हणे विष्णूशी काय भक्ती देखुनी आम्हासी वर देशी परियेसी कवन कार्या सांगा मज दिव्य कोटी सहस्त्र वरुषी तप करीती अरण्यवासी त्यासी करीतोसे उदासी वर नेदिशी नारायण मी तर तुझं भजत नाही तुझे नामस्मरण नाही बलात्कारे येऊनी पाही केवी देशी वरमज ऐकोनी दीपकाचे वचनू संतोषी जाहला महाविष्णू सांगतसे विस्तारून तया दीपका प्रती देखा गुरु भक्ती करीसी निर्वाणेसी म्हणून जाहलो संतोषी जे भक्ती केलीस गुरुशी तेची आम्हासी पावली जो नर असेल गुरुभक्त जाण तोची माझा असे प्राण त्याशी वैश झालो आपण जे जे मागेल ते ते म्या द्यावे सेवा करीती माता पिती तेची सेवा मज पावती पती सेवा स्त्रिया करीती तेची मज पावतसे एखादे भल्या ब्राह्मणासी यती योगीश्वर तापसी नमन करीती भक्तीसी तेची मज पावे जाना ऐसे ऐकुनी दीपक नमिता झाला अनिका विनवितसे एक सिद्ध म्हणे द्विजासी एक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मानसी वेदशास्त्र धीमासी गुरु आम्हासी देनार गुरुपायासुनी सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा आधीन आमचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणासी सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हासे सत्य त्याचिनी आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग समस्त योगी सिद्वजन गुरु वाचुनी नाही ज्ञान होताची ईश्वर आपण केवी दूर असे सांग मज जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देता काय चोज या कारणे श्री गुरुराज भजतसे परियेसा संतोषिनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणो तुची शिष्य शिरत भोळा भक्त तुची माझा काहीतरी मग मागा आता वर देईन सर्वथा विश्वनाथ आला होता दुसरे न आलो आपण देखा आमचे मन संतोषी वर माग जो तुझे मानसी आम्ही जाहलो तुझवशी जे पाहिजे ते देऊ आता दीपक म्हणे विष्णूशी जरी वर आम्हा आईसी गुरुभक्ती होय अधिक मानसी जैसे ज्ञान अनिक द्यावे गुरुस्वरूप आपण वळखे तैसे ज्ञान देई सुखे या परते न मागे आणिके म्हणून चरणी लागला दिदला वर शारडक पाणी संतोषिनी बोले वाणी एके दीपक शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा होसी तू ओळखिले गुरुसी देखिले द्रष्ट परब्रह्मासी आणिक जरी आम्हा पुससी सांगेन एक एक चित्ते लौकिक सुबुद्धी असे जैसी धर्माधर्म सुम नेसी उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेशी स्तुती करी गा श्री गुरु ते जे जे समयी श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी तेने आम्हा होऊ तेची आमुची स्तुती जाण वेदवचिती गाडगेसी विद्यान्त भाष्य अहर्निशी वचिती जनभक्तीशी आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्म ऐसे म्हणत याची कारणे गुरु भजत सर्व देव तुझवश गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडतांची क्षण केवी होय परियेसा जयाचे हृदयी गुरु श्री गुरु स्मरण तोची त्रैलोक्य पूज्य जाण अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्राह्मण्यस्य हि अनुग्रहो भवे नरना सेवित सद्गुरुस्तदा आपण इत्वा ईश्वर ब्रह्मदेतको जोकावर फलप्राप्ती होय गुरु त्रिमूर्ती याची कारणी ऐसावर दीपकासी दिदला विष्णूने परियेसी ब्रह्म सांगतसे कलीसी एकचित्ते परियेसा वर लादोनिया दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसतसे गुरु एक तया शेष दीपकासी एक शिष्य कुळो दीपका काय दिदले विनायके विस्तारोनी सांगेनिके माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुशी वर दिदला ऋषिकेशी म्या मागितले ऐसी गुरु भक्ती व्हावी म्हणून गुरुची सेवा तप्तरेशी अंतकरणी दृढ शुद्ध ऐशी वर दिदला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी
संतोषिनी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जेविते होय ते स्थिरू काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्वासिद्धी तुझे द्वारी नव निधी विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषी तुझे स्मरण जे करीती त्याचे कष्ट निवारण होती स्त्रियायुक्त ते नांदती तुझ्या स्मरण मात्रेसी येणे परिशिष्याशी प्रसन्न झाला परियेसी दिव्य देह तक्षणेशी झाला गुरु वेदधर्म शिष्याचा पहावया वासू कुष्टी झाला होता क्लेशू तो तापसी अतिविशेषू त्याची कैसे पाप राहे लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी पाप जाय सहस्त्रजन्मीचे तया काशी नगरातू धर्म अथवा अधर्म ऋतू वास करीती नर क्वचितो पुनर्जन्म नाही जाना सूत म्हणे ऋषीश्वराशी येणे परिकलिसी सांगे ब्रह्मापरियेसी शशदीपकाख्यान सिद्ध म्हणे नाम करणी दृढ मन असावे याची गुणी तरीच तरेल भवारणी गुरुभक्ती असे यत्र यत्र दृढा भक्ती यदा यस्य महात्मन तत्र तत्र महादेव प्रकाश मुगच्छित दृढ भक्ती असे जयापाशी त्रिगुणरनसह मानसी तोची लाधे ईश्वराशी ईश्वर होय तयावश गंगाधराचा नंदनू करीतसे श्रोतया न म्हणू न म्हणावे न्यूनपूर्ण माझे बोबडे बोलासी इथे श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्यदिकपाख्याने नाम द्वितीय अध्याय संपूर्ण। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।